आणि मिशन या संदर्भाने जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की तथागत बुद्ध जे आहे तर तथागत बुद्धांनी धम्म हा आविष्कृत केला. काही धर्म हे साक्षात्कारी धर्म आहेत, पण बुद्धाचा धम्म जो आहे तो आविष्कृत केलेला आहे. जे कोणाला तरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी धर्म सांगितला. बुद्धाचा जो धम्म आहे तो आविष्कृत केला, त्यांनी परिश्रमानं त्याचा शोध लावला आणि मी माणूस आहे आणि माणसाला असा असा शोध लागला आणि म्हणून तसा त्यांनी धम्म आपल्याला सांगितला. आणि म्हणून बुद्धानं जे धम्म सांगितला त्या धम्माचं एका वाक्यात जर कोणाला असं विचारलं की धम्म आपल्याला का दिला, कशासाठी धम्माची गरज आहे, असा जेव्हा आपण प्रश्न करतो, एकाच वाक्यातला प्रश्न असा आहे की बुद्धाचा धम्म कशासाठी, असा जर प्रश्न निर्माण केला आपण की बुद्धानं एवढं सारं इतकं घरदार सोडलं, राजपाट सोडला, सर्व सोडलं, एवढं सारं यांच्याकडे गेले, तिकडे गेले, तिथं तिथं असं सर्व जाऊन त्यांनी काय करायसाठी हे सर्व केलं असेल, तर त्यांच्या समोरचा मूळ प्रश्न काय होता. बुद्धांनी त्याचा धम्म वाचलेले जवळपास लोक सर्व जाईल. काय प्रश्न होता त्यांच्या समोरचा मूळ प्रश्न, एका राजाचा दुसऱ्या राजाबरोबर, एका माणसाचा दुसऱ्या माणसाबरोबर, एका आईचा पुत्री बरोबर असे सर्व प्रकारचे काय आहे संघर्ष आणि कलह आहे. आणि म्हणून या मोठ्या कलहाचा आपल्याकडे जे काही उत्पन्न होते आहे ते छोटा कलह आहे. आणि मग हा कलह का निर्माण होतो, हा संघर्ष का निर्माण होतो, याचा शोध घ्यायसाठी ते बाहेर पडले, कलहाचा शोध घ्यायसाठी बाहेर पडले. मग त्याच्या लक्षात असं आलं की बा जगात दुःख आहे, दुःखाचा कारण आहे, दुःखावर उपाय आहे आणि हा उपाय दुःखाचा निरोध करू शकतो आणि त्याच्यानंतर हा उपाय, असं ते नंतरचं उत्तर आहे. पण मूळ प्रश्न काय त्याच्याकडे, कलह किंवा संघर्ष हे त्याचा मूळ कारण आहे आणि त्याच्या शोधासाठी ते बाहेर पडले. आणि म्हणून वर्ग कलह म्हणा किंवा सण कोणत्याही प्रकारचा कलह म्हणा, अशा प्रकारच्या कलहाचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडले. प्राचीन काळामध्ये लोक आत्म्याच्या शांतीसाठी, मोक्ष मिळवण्यासाठी आपल्या जीवन यापनामध्ये संन्यासाश्रम नावाच्या प्रकारासाठी बाहेर जात होते. सिद्धार्थ गौतम मात्र अशा कोणत्याच कारणासाठी बाहेर गेलेले नाही. ते जगामध्ये कलह कशामुळे होतो याचा शोध घ्यायसाठी बाहेर गेले. आणि मग त्यांना जे शोध लागला तो एक माणूस म्हणून लागलेला शोध आहे. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला अविष्कृत धम्म असं म्हणतात, एका व्यक्तीनं शोधून काढलेला धर्म असं म्हणतात. आणि मग हे सारं शोधून काढलं, कशासाठी काढलं बा, असा एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. इतके वर्ष ते पायी फिरले, कशासाठी फिरले, त्याचं काय उत्तर आहे, इतके वर्ष कशासाठी फिरले असं, इतके वर्ष पायी फिरले काय असेल, त्याचा काय मकसद असेल. बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी ते फिरले. आणखी काय म्हणता येईल. मग आता त्याचा दुसरा प्रश्न होते, बहुजन हिताय बहुजन सुखाय, जास्तीत जास्त लोकांच्या सुखासाठी आणि जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी, असाच आहे की नाही विषय. बहुजन म्हणजे जास्त लोक, जास्त लोकांच्या हितासाठी, जास्त लोकांच्या सुखासाठी, याच्यासाठी ते बाहेर फिरले. म्हणजे त्याच्या जगण्यामध्ये धम्म सांगण्याचा प्रयोजन काय होतं, आपल्यासाठी आपलं हित आणि आपलं सुख एवढंच होतं की नाही, आणखीन काही होतं का. बरं समजा माणूस सुखी झाला, त्याचं हित झालं, तर मग काय होईल, पुढे काय होईल, संतुष्ट होईल, समाधानी होईल. आणखी काय, हो श्रेष्ठ आहे. आणखी काय होईल. हा सर्व जो धम्म सांगून राहिले तुम्ही, हा व्यक्तिगत पातळीवरचा धम्म सांगत आहे. बुद्धाने 2 पातळीवरचा धम्म सांगितलाय. मी बारीक का सांगत आहो, बारीक याच्यासाठी सांगतोय कारण आपण वाचत तर बरोबर आहोत, इंटरप्रिटेशन बरोबर
बुद्धाने ज्यावेळेस वर्ग कलह कलह अशा सर्वच प्रकारच्या कलहाचा विचार केला त्यावेळेस त्यांनी धम्म शोधून काढला. आणि आणि तुम्ही बुद्धाने त्याचा धम्म जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये धम्म, अधम्म आणि सद्धम्म असे 3 भाग केले. जो धम्म नावाचा भाग केलेला आहे तो व्यक्तिगत जीवनाच्या समाधानासाठी केलेला, त्यासाठी केलेला. आणि दुसरा जो केलेला आहे त्याचं नाव आहे धम्म शोधून काढताना त्यांच्या समोर 2 गोष्टी होत्या. आता आपण लक्षात घेऊया. तथागत बुद्धानं जो धम्म सांगितला त्या धम्मामध्ये व्यक्तिगत हित, समाधान आणि सुख हे व्यक्तीसाठी आहे. तसंच सद्धम्मामध्ये समाजहित आणि समाज सुखी बनवण्यासाठी आहे. याच्यामध्ये सांगताना व्यक्तीसाठी सांगताना त्यांनी काय सांगितलं? त्रिशरण पंचशील एवढंच सांगितलं. आणि समाज हितासाठी ज्यावेळेस सांगितलं त्याच्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग, इथं फक्त त्रिशरण पंचशील सांगितलं. तर आपलं सारे जे कन्सेप्ट आहे, बुद्ध स्वतः असं म्हणतात की एका व्यक्तीला धम्माची काही गरज नाही. एकटाच राहत असेल तर त्याला धम्माची गरज आहे का? तो कसाही वागला तर काय गरज आहे? कसाही वागू शकतो, तो एकटाच आहे ना. एकटाच आहे त्याच्यामुळे एकट्याला कसाही वागला आणि कसा राहिला तर काय बिघडून राहिलं. पण ज्यावेळेस 2 माणसं एकत्र येतात, एकापेक्षा जास्त माणसं एकत्र येतात, त्यावेळेस त्याला धम्माची गरज आहे. त्यावेळेस त्याला कशाची गरज आहे? धम्माची गरज आहे. त्याचं कारण काय? तर 2 माणसं यांनी कसा परस्पर व्यवहार करावा, 2 माणसांनी कसा परस्पर व्यवहार करावा हे सांगण्याचं तत्वज्ञान म्हणजे धम्म आहे. एका माणसानं दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, कसं वागावं म्हणजे नीतीनं वागावं. नीती म्हणजे काय? धम्म आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना धम्माची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी मग असा धम्म सांगितला. व्यक्तिगत पातळीवर सांगत असताना त्यांनी धम्माची उपयोगिता समजून सांगितली. त्या धम्मामुळे तुमचं व्यक्तिगत जीवन यापन सुखी बनते, याच्यात काही शंका नाही. पण त्याच्यासोबतच सोबतच समाजाचं जर जीवन यापन सुखी बनवायचं असेल तर तुम्ही सद्धम्माची कास धरली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपले सारे प्रवचन जर आपण पाहिले तर ते धम्मावर होते, सद्धम्मावर बिलकुल होत नाही. धम्मावर होते, सद्धम्मावर होत नाही. आता मी पुन्हा एक उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म मान्य नव्हता आणि मान्य नसल्यामुळं त्यांनी कधीच धर्मांतर करायला पाहिजे होतं. कारण त्यांना तर कधीच पटलं होतं हा धर्म चांगला नाही म्हणून. पण त्यांनी त्यावेळेस धर्मांतर का केलं नाही? त्याचं कारण असं होतं की व्यक्तीच्या सुखामध्ये, व्यक्तीच्या हितामध्ये समाजाचं हित नसते. एका व्यक्तीचं हित झालं म्हणजे समाजाचं हित होते, अशी जी कन्सेप्ट आहे ती चुकीची कन्सेप्ट. एका व्यक्तीचं हित झालं म्हणजे समाज सुखी होतो, हे चुकीची कन्सेप्ट आहे. आणि या कन्सेप्टवर आता भारतीय लोक काम करतात. बाबासाहेबांना माहित होतं की व्यक्तीच्या हितामध्ये समाजाचं हित नाही, तर समाजाच्या हितामध्ये व्यक्तीचं हित निहित असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं धर्मांतर केलेलं नाही. त्यांना माहित झालं होतं की बा धर्मांतर केल्याशिवाय इलाज नाही. त्यांनी तशी घोषणा केली ती 1935 ला. आणि म्हणून त्यांनी तेव्हाच काय केलं असतं? धर्मांतर केलं असतं. मी धर्मांतर करतो, मला पटलं मी करतो, तुम्ही पाहत बसा तुमचं. तसं नाही केलं. तर त्यांनी व्यक्तीच्या हितामध्ये समाजाचं हित पूर्ण निहित नसते, थोडंसं असते, पूर्ण निहित नसते. म्हणून व्यक्तीच्या हिताले प्राधान्य दिलेलं नाही.
त्यांनी समाजाच्या हिताला प्राधान्य दिलं आणि म्हणून समाजाला 1935 पासून तर 56 पर्यंत असं उभं करत 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 घेऊन गेले आणि मग समाजाच्या हितामध्ये व्यक्तीचं हित सिद्ध करून 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध आपल्याला दिला. आपल्या सारा कन्सेप्ट आता ज्या सुरू आहेत त्या व्यक्तिगत हिताकडे चाललेल्या, समाज हिताकडे चाललेल्या नाहीत आणि म्हणून आपण मागे आहोत असा त्याचा अर्थ. मग आपण इथं विचार केला पाहिजे की बुद्धाने हे सर्व जे आहे ते व्यक्तीच्या हितासाठी केलंच आहे, पण त्यासोबतच व्यक्ती हिताबरोबर समाजहित त्याचा प्राधान्यक्रम काय होता, तर त्याचा प्राधान्यक्रम समाजहित होता. जास्त लोक होते, व्यक्तिहित नव्हतं. हे आपण पहिल्यांदा समजून. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे यांनी काय काय केलं, त्यांनी सत्याग्रह केले, पुस्तकं लिहिले, शिक्षणाचं आंदोलन केलं, भाषणं दिले, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गेले, असं सारं केलं. इकॉनॉमिक्सवर लिहिलं, राजकारणावर लिहिलं, शिक्षणावर लिहिलं, अनेक प्रकारच्या याच्यावर लिहिलं. एवढं सारं लिहून करायचं काय होतं त्यांना? इतकं सारं केलं त्यांनी, काय करायचं होतं इतकं सारं करून? समाजिक ओके करायचं होतं, पण तरीही व्हिजन म्हणून त्यांना काय करायचं होतं, त्याच्या जीवनाचं व्हिजन काय होतं? प्रबुद्ध भारत म्हणून. कारण कितीतरी क्षेत्र आहे, मग अशी तुम्हाला सांगितलं का या 10 क्षेत्रावर त्यांनी काम केलं. 10 क्षेत्रावर काम केल्याच्या नंतर असं काय करायचं होतं, इतक्या क्षेत्रावर काम केल्याच्या नंतर माणूस असा बनला पाहिजे का, असं झालं पाहिजे का, तसं झालं पाहिजे, म्हणजे असं काय एका वाक्यात, 2 वाक्यात, 5 वाक्यात असं काय सांगता येईल का हे करायचं होतं बरं? हे त्यांचा मोटिव्ह होता. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी केल्या, मग असा प्रश्न नाही निर्माण का कशासाठी केल्या बा एवढ्या गोष्टी, काय करायचं होतं त्यांना? मी काही काही लिहू नका, सांगितलेलं काही लिहून टाका, मी सांगितलं म्हणून सांगा मग नंतर. हे तुम्ही सांगितलेलं लिहून राहिलं नाही मी वेगळं सांग. हो, नाही पण कधी कधी असं होतं ना, हे बा धम्मा कांबळेने एवढं शिकवलं होतं, असं नका समजू. हा, हे लक्षात ठेवा का हे तुम्ही सांगितलेलं आहे. हा, तर म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टीवर बाबासाहेबांनी काम केलं, तर त्यांच्या जीवनाचं काही व्हिजन ठरलं होतं का? आपण मगांपासून उद्देशावर पाहता बरं, व्हिजन उद्देश असंच घेऊन पाहून राहिलेलो आहे आपण, त्याच्या विषयाच्या बाहेर चाललेलो नाही. फक्त प्रायमरी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा दिली, आता आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. तर असं काही विचार केला का आपण? आपण असा विचार करतो का? मानवी मूल्य काय, आपलं व्हिजन आणि मिशन या अंतर्गत बुद्ध बाबासाहेब या लोकांचं होतं. त्यांनी काही ठरवलं होतं. सम्राट अशोकाचं होतं साऱ्या याच्यावर राज्य करायचं. मग नंतरच्या काळामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं. असं प्रत्येकाच्या जीवनाचं ठरलेलं असतं, फक्त आपल्याला ते काढायला लागतं का त्याचं काय ठरलं होतं. आणि म्हणून आता आपण पहिल्यांदा विचार करूया, एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून पहिल्यांदा काय माहित पाहिजे, तर आपल्याला व्हिजन माहित पाहिजे. व्हिजन म्हणजे काय असतं, गोल गोल म्हणून आपण त्याला. जोपर्यंत आपलं व्हिजन क्लिअर नसते तोपर्यंत आपला प्रवास सुरू होत नसते. म्हणजे असं गृहीत धरूया आपण. पुन्हा एक गोष्ट सांगतो, मुल्ला नसीरुद्दीन जे आहे ते नेहमी टाय बुक मध्ये राहायचे. मुल्ला नसीरुद्दीनच्या तशा खूप कथा फेमस आहेत, खूप कथा फेमस आहे. त्याच्यातली एक कथा आहे, गोष्ट आहे की मुल्ला नसीरुद्दीन मस्त टाय बुक मध्ये राहायचे. एकदा ते सुपरफास्ट ट्रेन मध्ये बसले आणि सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिकीट चेक करायसाठी जसा टीसी आपल्याकडे येतो तसाच आला. त्यांना बाजूच्याला तिकिटा मागितल्या, त्यांनी त्या दाखवल्या. मुल्ला नसीरुद्दीनकडे आले. मुल्ला नसीरुद्दीनला सुद्धा त्यांनी ते विचारलं की बाई साहेब तिकीट. तर मुल्ला नसीरुद्दीनला आपली जी काढलेली तिकीट आहे ती शोधत होते. ते सूटबुटामध्ये असल्यामुळे त्यांनी कोटच्या पॉकेटमध्ये हात टाकला, पॅन्टच्या पॉकेटमध्ये हात टाकला, त्यांना काही तिकीट भेटली नाही. तिकीट मिळाली नाही म्हणून त्यांनी आपल्याजवळ जे एक सूटकेस होते, तिला अटॅची म्हणतात,
ती काढली, त्याच्यामध्ये जे कपडे होते त्याने जे काही खाणे खुणे असेल त्याच्यातलं पाहिलं, तिथेही काही मिळाली नाही. त्याला असं वाटलं का कोणातरी पॅन्टमध्ये ठेवली असेल, शर्टामध्ये ठेवली असेल, कोटमध्ये ठेवली असेल, म्हणून ते उचलून अशा बाजूला टाकत होते. त्या बिचारा टीसीला असं वाटलं काय, सूट में रहा होगा आदमी, इसके पास तिकीट होगी काय, विदाउट तिकीट जाएगा, भाई साहब रहने दीजिए, असं म्हणून त्याला टोकलं. कारण याला पुढे जायचं होतं. मुल्ला नसरुद्दीन काही ऐकत नाही. मुल्ला नसरुद्दीन आपलं काम करत आहे. काही वेळ होते, पुन्हा ते कपडे झटक झुटक करणं चालूच असते. त्याच्यामुळे सारे प्रेस केलेले कपडे आडवे तिकडे फेकते ते. त्याच्यामुळे टीसीला असं वाटतं की यार भले आदमी को बोला तिकीट, तो पुन्हा त्याला थांबवते. भाई साहब रुकिये, आपके पास तिकीट होंगी म्हणते. आता मुल्ला नसरुद्दीन मात्र थांबते सर्व करताना ते, आणि त्या टीसीकडे बघते आणि त्याला म्हणते की मैं तिकीट आपके लिए नहीं ढूंढ रहा हूँ, मुझे कहा उतरना है इसके लिए मैं तिकीट ढूंढ रहा हूँ. आपलं काम कसं झालं, 1956ला आपण असा सुपरफास्ट ट्रेन मध्ये बसलो, बुद्धाचं बोट पकडलं, प्रवास सुरू झाला. आपल्याला माहितीच नाही कुठं उतरायचं आहे. काही दिवस बुद्धाचं बोट पकडून राहिलो, बुद्धाचं बोट सुटलं, मधात देवदत्त आले, देवदत्ताचं बोट पकडून आपला प्रवास सुरू आहे. आता कधी देवदत्ताचं बोट सोडायचं ते आपण ठरवून घेऊया, म्हणजे निश्चित प्रवास आपला होईल. आता आपण पुन्हा या गोलकडे येऊ. माणसाचं म्हणजे व्यक्तीचं आणि समाजाचं गोल जर ठरलं नसेल तर त्यांचा प्रवास सुरू होत नाही. सोपं उदाहरण असं पकडा की इथून तुम्हाला नागपूरला जायचं आहे, रस्ते 10 आहे, जायचं कुठं आहे, नागपूरला. नागपूर ठरलं तुमचं जाणं, नागपूर जाणं ठरलं. आता रस्ते 10 आहे, इथून तुम्ही वर्धेला जाऊन नागपूरला जाऊ शकता, इथून तुम्ही अमरावतीला जाऊन अमरावतीहून नागपूरला जाऊ शकता, तुम्ही मधल्या रस्त्यानं नागपूरला जाऊ शकता, तुम्ही प्लेननं जाऊ शकता, बसनं जाऊ शकता, ट्रेननं जाऊ शकता, टू व्हीलरनं जाऊ शकता, पैदलही जाऊ शकता. मार्ग अनेक असू शकतात, पण जायचं मात्र ठरलं कुठं आहे, नागपूरला जायचं. तर व्यक्तीनं आणि समाजानं असं काहीतरी ठरवलं पाहिजे. व्यक्तीनं जर ठरवलं तर तो व्यक्तिशः यशस्वी होतो, समाजाने ठरवलं तर समाज यशस्वी होतो. आणि म्हणून पहिल्यांदा काही ठरवायची गोष्ट असेल तर आपल्या कुवतीनुसार, आपल्या ताकदीनुसार आपण आपलं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे, गोल ठरवलं पाहिजे, टार्गेट ठरवलं पाहिजे की मला 5 वर्षात हे करायचं आहे, 50 वर्षात हे करायचं. आणि म्हणून असा विचार ज्यावेळेस करतो तर त्यावेळेला व्हिजनच्या संदर्भानं जी काही लोक झाली त्यांचं व्हिजन काय होतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदर्श मानतो, प्रमाण मानतो, प्रेरणा मानतो. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 3 उद्दिष्ट ठेवल्याचे दिसते. पूर्ण अभ्यास केल्यानंतर असं दिसतं की त्यांच्याकडे 3 उद्दिष्ट होते. नंबर 1, हा संदर्भ कुठं आहे, तर तुम्ही जर बर्नार्ड रसेलचं एक पुस्तक वाचलं असेल, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन नावाचं. प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन मध्ये सामाजिक पुनर्रचना नावाचा प्रकार आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी समाजाची पुनर्रचना कशी करायची याच्या संदर्भानं साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या काळामध्ये युरोपामध्ये त्या पुस्तकावर कोणीच रिव्ह्यू लिहिलेला नाही. कोणत्याही लेखकाला त्याच्या पुस्तकावर रिव्ह्यू लिहिला पाहिजे असं वाटत असतं. त्या दरम्यान मध्ये एका वृत्तपत्राचे संपादक डॉक्टर आंबेडकरांकडे आले. बाबासाहेब त्यावेळेस तिथंच विदेशामध्येच होते आणि त्यांनी या विषयाच्या संदर्भानं डॉक्टर आंबेडकरांना विनंती केली आणि डॉक्टर आंबेडकरांनी 13 पेजेस लिहिलेले. तुम्ही घरी जर गेले तर पहिलं व्हॅल्यूम आहे हिंदीचं, इंग्रजीचं पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगाच्या पुनर्रचनेची भूमिका जी आहे ती अधोरेखित केलेली दिसते. ती वाचत असताना बर्नार्ड रसेल जे आहे त्यांनी काय केलं, तर बर्नार्ड रसेलनी जगाच्या कॅनव्हासवर जो विचार केला, पहिलं महायुद्ध 14 ते 18च्या दरम्यान 19 पर्यंतचा,
रशियन राज्यक्रांती 1917ची आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने पुस्तक लिहिलं आणि असं म्हटलं जातं की युद्ध पातळीवर युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं जे पुस्तक असते त्याचे दोन उद्देश असतात. एक युद्धाचा प्रचार करणे आणि दुसरं युद्ध थांबवणे, असे दोनच उद्देश असतात. तर बर्ट्रांड रसेलचं पुस्तक जे आहे ते युद्ध थांबवण्याच्या आणि समाजाची रचना पुनर्रचना करण्याच्या अनुषंगातलं आहे. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर बर्ट्रांड रसेलचं अभिनंदन करतात. पण ज्यावेळेस बर्ट्रांड रसेलने पुस्तक लिहिलं त्या दरम्यान मध्ये त्याचं पुस्तक वाचून त्याला 6 महिन्याची जेल झाली होती, हे आपण लक्षात घेतलं. आणि बर्ट्रांड रसेलांनी त्या पुस्तकामध्ये हिंसा जी आहे ती कोणत्याही सोसायटीचं इस्टॅब्लिश करण्यासाठी कामाची नाही अशा पद्धतीचं विश्लेषण केलेलं. आणि मग त्या पुस्तकावर बाबासाहेब आंबेडकर जे समीक्षा लिहितात त्या समीक्षेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बर्ट्रांड रसेलचा हा जो विचार आहे याच्या पुढचा विचार त्याच्यात लिहितात. आणि बाबासाहेब कोणता विचार लिहितात तर बाबासाहेब हा विचार लिहितात, नीड टू किल नॉट विश टू किल. बाबासाहेबांनी जी अहिंसा सांगितलेली आहे ती अहिंसा म्हणजे नीड टू किल नॉट विश टू किल. म्हणजे इच्छा आहे म्हणून मारू नका, तर गरज आहे म्हणून हत्या झाली पाहिजे, असा तो विचार आहे. याच्यासाठी समर्थनात दुसरं वाक्य आहे की जेव्हा मानवी मूल्याची प्रतिस्थापना करत असताना मानवी मूल्य जर नष्ट करणारं कोणी असेल, त्या प्रसंगी मानवी मूल्याला वाचवायचं असेल तर तुम्ही हातात तलवार घेतली आणि मानवी मूल्य वाचवलं तरीही ती हिंसा ही उच्च कोटीची अहिंसा असते, असं दुसरं वाक्य. तिसरं वाक्य मी त्या संदर्भानं समर्थनार्थ आणखी एक वाक्य, परप्रांतीय किंवा परदेशीय लोकांनी जर आपल्या देशावर चालून आले तर आपला देश वाचवण्यासाठी आपण हातात बंदुकी घेतल्या आणि हिंसा झाली तर ती देश वाचवताना हिंसा होत नाही, तर आपण सेल्फ प्रोटेक्शन करत असतो. आणि म्हणून इंडियन पिनल कोडमध्ये सेल्फ डिफेन्स नावाचा विषय आहे. एखादी जण तुमच्या घरात चालून आला, तुमच्यावर आक्रमण करत असाल, तुम्हाला मारण्यासाठी आला असेल तर तुम्हाला सेल्फ डिफेन्स करण्याचा अधिकार आहे आणि ती हत्या होत नाही. त्याच्यातून माणूस बाइज्जत बळी सुटतो सेल्फ डिफेन्स मध्ये. हे जे तत्व आहे नीड टू किल नॉट विश टू किल, हे अहिंसेचं तत्व जे आहे ते पहिल्यांदा बुद्धाचं अहिंसेचं तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी या समीक्षेमध्ये मांडले. आणि मग नीड टू किल नॉट विश टू किल असं अहिंसेचं तत्व घेऊन जगाची पुनर्रचना करण्यात आली पाहिजे, अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. म्हणून प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाची पुनर्रचना असं भूमिका घेतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गोल जर कोणतं असेल तर ते रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी वर्ल्ड असं होतं, जगाची पुनर्रचना करणे असं होतं. जगाची पुनर्रचना करणं म्हणजे काय तर बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये असं एक वाक्य आहे, धम्म राज्य निर्माण करणं. काय वाक्य आहे? भारत बौद्धमय करणं कुठंच वाक्य नाही. मी सारा भारत बौद्धमय करणं असंही कुठं वाक्य नाही. कोणाकडे सापडलं असेल तर मला सांगा, असं वाक्य बिलकुल नाही. वाक्य दुसरं आहे. तर धम्म राज्य निर्माण करणे असं वाक्य आहे. बुद्धांनी त्याचा धम्म जर नीट वाचलं तर धम्म राज्य निर्माण करणे असं ते वाक्य आहे. धम्म राज्य निर्माण करणे म्हणजे काय तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा याची प्रतिस्थापना करून अशा प्रकारची सोसायटी निर्माण करणे म्हणजे धम्मराज्य होय. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा ही मानवी मूल्ये समाजामध्ये इस्टॅब्लिश करणे आणि त्या अनुषंगानं समाजाची नवीन रचना करणे म्हणजे जगाची पुनर्रचना करणे. मग याला देशाची मर्यादा नाही, याला धर्माची मर्यादा नाही, याला जातीची मर्यादा नाही, याला वंशाची मर्यादा नाही, अशी कुठलीही मर्यादा याला नाही. अशा प्रकारचा जगाची पुनर्रचना करायची
भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मगाशी तुम्हाला विचारलं नाही सारं बाबासाहेबांनी कशासाठी केलं होतं, तर त्यांना जगाची पुनर्रचना करायची होती. जग हे आदर्श बनवायचं होतं. जगामध्ये शांती, सुख आणि समृद्धी नांदावी असं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्डची भूमिका मांडली. इथं आपण पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन जे आहे ते ओके करू. नंबर 2, विदेशातून बाबासाहेब आंबेडकर भारतात आले आणि भारतात आल्याच्या नंतर या देशामध्ये जी परिस्थिती आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारची परिस्थिती आहे. ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका गोष्टीचा अभाव दिसला. ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे बंधुभाव नाही. आणि बंधुभाव नाही म्हणून आपण काय आहोत तर एकामेकाचे शत्रू आहोत. एकामेकाचा वैर करतो, एकामेकाचा द्वेष भावनानं हे करतो. त्याच्यामुळं काय झालं तर आपल्याकडे अनेक प्रकारच्या विषमता निर्माण झाल्या. मग त्याचं मिशन काय होतं तर सर्व प्रकारची समता निर्माण करणे हे मिशन होतं. त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटी केल्या त्या समता प्रस्थापित करायसाठी केलेल्या ऍक्टिव्हिटी असा आहे. आंदोलन कशासाठी केलं? समता प्रस्थापित केलं. आणखी एक बिमारी होती भारतातल्या लोकांना, ती म्हणजे जातीयता, विषमता, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, धार्मिक विषमता अशा सर्व प्रकारची विषमता. त्याच्यासोबतच जातीयता हे सर्वात मोठे प्रॉब्लेम आहे. सर्वच प्रकारची विषमता, जातीयता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे जाती निर्मूलनाचं आंदोलन. जाती निर्मूलन करून करायचं काय होतं हा नंतरचा प्रश्न. मिशन काय आहे? जाती निर्मूलन आहे. मिशन काय आहे? समता प्रस्थापित करणे आहे. व्हिजन काय आहे? कारण मिशन पेक्षा व्हिजन मोठं असतं. मिशन म्हणजे काय? तशा प्रकारची कृती करणे, सांघिक कृती करणे म्हणजे मिशन. कशासाठी? तर त्या व्हिजनसाठी. आणि म्हणून दुसरं व्हिजन काय होतं तर ते होतं जेव्हा आपण जगाची पुनर्रचनेचा विचार करतो म्हणजे जगाचा विचार करतो त्यावेळेस आदर्श नावाची गोष्ट पाहिजे, ज्याला जिवंत आदर्श असं म्हटलं जातं. असं हवेच सांगतात का जगाची पुनर्रचना करायची आहे? कशी करायची आहे बाबा हे तर विचार सांगाल ना, कोणतरी विचार करेल ना. आणि मग जगाची पुनर्रचना करायची तर कशी करायची त्याचं एक मॉडेल म्हणून आपल्याकडे भारत राष्ट्राचं मॉडेल आलेलं आहे. याला आदर्श, जिवंत आदर्श असं म्हणता येतं. भारत राष्ट्र कशी गोष्ट आहे? हे ब्लॅक अँड व्हाईट आहे का? तर बऱ्याच अंशी ब्लॅक अँड व्हाईट नाही. पण सारा एकंदरीत जो काही पसारा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला सारं काही जे आंदोलन आहेत, वृत्तपत्र आहेत, त्यांचे लिहिलेले भाषण आणि लेखन आहे, या साऱ्या याचा निचोड ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला त्यांचं दुसरं व्हिजन जे दिसतं ते आहे भारत राष्ट्र. बरं, भारत राष्ट्र का आलं तर पहिल्यांदा आपण या देशाची परिस्थिती समजून घेऊया. 565-66 म्हणजे जवळपास 600 ह्या रियासतीचा हा देश आहे. हा कधीच एक संघ नव्हता. इतिहासामध्ये राष्ट्र म्हणून आपण कधीच नव्हतो. आपण रियासतीमध्ये विखुरले होतो. आणि एवढ्या रियासतीमध्ये अनेक कल्चर, अनेक परंपरा, अनेक संस्कृती, भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या, पण त्याच्यामध्ये जाती, धर्म, वंश, ईश्वर अशा साऱ्या गोष्टी. असं असल्यामुळं या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की अशा पद्धतीचं 566 रियासती आणि एक संघ भारत कुठंच नाही. अशा वेळेला या भारत नावाच्या भूभागावर अशी भावना निर्माण करणे, बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे फार गरजेचं होतं. कारण शोषण कुठून झालं तर सर्वात मोठं प्रिन्सिपल आहे बंधुत्व, समता, स्वातंत्र्य ही अर्धवट गोष्ट आहे. समता ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी गोष्ट आहे. स्वातंत्र्य असेल आणि समता असेल पण बंधुत्व जिथं नसेल तिथं काहीच अर्थ नाही.
त्याच्यासाठी तुम्ही 25 नोव्हेंबर 1949 भाषण वाचून घ्या. बंधुत्व हे दोघांपेक्षा मोठी गोष्ट आहे. जिथं बंधुत्व असते तिथं आपोआप स्वातंत्र्य येते आणि समता पण येते. आणि म्हणून बंधुत्व नावाची जी गोष्ट आहे तीच इथं दिसत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट काही करायची असेल तर समता प्रस्थापित करणे आहे, जाती निर्मूलन आहे आणि बंधुत्व अशा पद्धतीने निर्माण करायचं आहे. ते बंधुत्व निर्माण करण्यासाठी अशी एक भावना पाहिजे आणि ती भावना होती राष्ट्रीय भावना, राष्ट्र म्हणून असलेली भावना. आणि त्या बंधुत्वाशिवाय ती राष्ट्र भावना पूर्ण होत नाही. आणि म्हणून भारत राष्ट्र नावाची कन्सेप्ट जन्माला आली. मग असं काय झालं तर भारताचं 565-66 रियासतीमध्ये आपण विखुरले पण दिसतो. इंग्रजांचं आपल्यावर राज्य आहे, इंग्रजांच्या अंतर्गत काही लोक गुलाम आहे, त्या गुलामाचे इथं अस्पृश्य आणखी गुलाम आहे, अशी समाज व्यवस्था. आर्थिक व्यवस्था कशी आहे तर भांडवलदाराकडे आर्थिक सत्ता आहे आणि बाकी लोकांकडे काहीच नाही. धार्मिक सत्ता कशी आहे, या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेतला वरचा वर्ग, पहिला वर्ग हा सर्वोच्च आहे आणि 3 वर्ग त्याचे चाकरी करण्यासाठी, अशी समाज व्यवस्था. अशा पार्श्वभूमीवर हा देश जो आहे तो राष्ट्र बनवायचा असेल तर त्याची काही कन्सेप्ट असली पाहिजे, काही भूमिका असली पाहिजे, अशी गोष्ट. आणि म्हणून आपण स्वातंत्र्य मागत आहोत. इंग्रजांना आम्ही स्वातंत्र्य मागत आहोत. आणि मग हे स्वातंत्र्य मागत असताना आपल्याला असं दिसते की प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आपल्या मार्फत यावं असं वाटते. ज्यावेळेस इंग्रजांनी क्रमिक स्वातंत्र्याची घोषणा केली त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटलं की हे स्वातंत्र्य माझ्या थ्रू आलं पाहिजे. कम्युनिस्टांना तसं वाटलं, भांडवलदारांना तसं वाटलं, मुस्लिम लीगला तसं वाटलं, काँग्रेसला तसं वाटलं, अस्पृश्य लोक जे आहेत त्यांनाही असं वाटलं. अशा साऱ्या लोकांना हे स्वातंत्र्य आपल्या पदरात पडावं असं वाटलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 2 प्रश्न उपस्थित केलेले. इंग्रज लोक भारतात आले की ते गांधीला भेटायचे, गांधीला भेटले की मग बाबासाहेबांना भेटायचे. बाबासाहेबांना भेटल्यावर ते असं म्हणायचे की मिस्टर आंबेडकर, गांधी या देशाचं स्वातंत्र्यासाठी लढत असताना तुम्ही गांधी बरोबर का नाही, तुम्ही त्यांच्या सोबत का नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना 2 प्रश्न विचारायचे. ते असं म्हणायचे की तुम्ही ज्या गांधीला भेटून आले त्या गांधींना हे विचारा की स्वातंत्र्य कोणाचं आणि स्वातंत्र्य कसं. लोकांचं स्वातंत्र्य की देशाचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कसं म्हणजे काय, लोकांचं स्वातंत्र्य की देशाचं स्वातंत्र्य. कारण देश स्वतंत्र होऊ शकते, देश स्वतंत्र झाला आणि पुंजीपती वर्गाच्या हाती जर सत्ता आली तर या देशामध्ये आतापर्यंत जो अस्पृश्य वर्ग यायचा गुलाम आहे तो तसाच राहणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं स्वातंत्र्य आम्हाला हवं नाही, म्हणजे नको आहे, त्याच्यापेक्षा इंग्रज बरे आहे. कारण इथं वर्णव्यवस्थेचं भूमिका आहे, धर्मव्यवस्थेची भूमिका आहे, ईश्वर निर्मित व्यवस्था आहे. आणि म्हणून आम्हाला असं स्वातंत्र्य नाही पाहिजे. आणि म्हणून 2 प्रश्न निर्माण झाले की तुम्ही गांधींना हे विचारा की स्वातंत्र्य कोणाचं, भांडवलदाराचं की सर्वांचं, सर्वसामान्यांचं स्वातंत्र्य, देशाचं स्वातंत्र्य की लोकांचं स्वातंत्र्य. आणि दुसरा प्रश्न, कसं स्वातंत्र्य असेल. 2 प्रश्न अतिशय महत्वाचे महात्मा गांधीच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना विचारायचे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचं स्वातंत्र्य पाहिजे असं म्हणत असताना या देशातील लोकांचं स्वातंत्र्य पाहिजे असं म्हणतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एका वेळेला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये 2 पातळीवर काम करतात, लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी. पण आपलं दुःखाची गोष्ट अशी आहे की महात्मा गांधींना स्वातंत्र्य चळवळीत जे काम केलं त्याचा महात्मा गांधी अधिक काँग्रेस बरोबर स्वातंत्र्य असं लिहिणारे लेखक वर्ग जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वातंत्र्याची गोष्ट केली त्या स्वातंत्र्याच्या बाबतीतलं लिहिणारा लेखक वर्ग बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्याची कन्सेप्ट आपल्यापर्यंत पोहोचली नाही. तो एक स्वतंत्र विषय आहे, 1 तासाचा 2 तासाचा वेगळा शिकवला जाऊ शकते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे हे वेगळं शिकवलं जाऊ शकतं. मी आता तिकडे जाणार नाही. आणि मग भारत राष्ट्र नावाची कन्सेप्ट का आली तर भारत स्वतंत्र होणार आहे आणि हे स्वातंत्र्य आमच्या पदरात पडावं
या देशातल्या लोकांनी 1923ला, तसं 1920 पासून सुरू झाली, 1923ला हिंदू राष्ट्र व्हावं, हिंदू राष्ट्र व्हावं अशी डॉक्युमेंटरी तयार करण्यात आले. विनायक दामोदर सावरकरांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं, त्याची फिलॉसॉफी लिहिली आणि हिंदुत्व प्रचार सुरू झाला. त्या प्रचाराच्या बरोबर 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे ते काम करायला लागले. स्वातंत्र्याची लढाई सुरू होती, त्याच्यामध्ये त्यांनी काही रोल प्ले नाही केला, पण त्यांनी मात्र हिंदू राष्ट्राच्या प्रक्रियेसाठी त्या संघटनेला पूर्ण काम करायला. आणि म्हणून अशा वेळेला इकडे यांनी हिंदुत्वाचा जोर वाढवला, हिंदू राष्ट्राची भूमिका घेतली. त्याच वेळेला मुस्लिमांना आपण असुरक्षित आहे असं वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. भारताचे राष्ट्रीय म्हणजे लोक, भारतात राहणारे लोक म्हणजे भारताचे राष्ट्रीय. आणि तिसरं भारतीय राष्ट्रीयता. आपल्याकडे कोणती राष्ट्रीयता आली? आता भारतीय राष्ट्रीयता आली. देशाच्या नागरिकांना जी राष्ट्रीयता मिळते ती राष्ट्रीयता म्हणजे भारतीय राष्ट्रीय. म्हणून असं म्हटलंय भारत राष्ट्र, भारताचे राष्ट्रीय आणि भारतीय राष्ट्रीयता किंवा भारतीयत्व असं सुद्धा म्हणतात. अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या सायमन कमिशनला त्यांनी दिल्या आणि सायमन कमिशनला अशा गोष्टी देऊन त्यांनी या संदर्भातली भूमिका घेतली. आणि मग आपल्याला असं दिसतं की पाकिस्तान राष्ट्र, हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र असा एक ट्रँगल आपल्याला दिसतो. एकाला पाकिस्तान पाहिजे, दुसऱ्याला हिंदुस्थान पाहिजे. असा एक ट्रँगल निर्माण झाला. आणि इथे आपण असं पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान राष्ट्र निर्माण झालं. 15 ऑगस्ट 1947ला भारत राष्ट्र निर्माण होणार होतं, पण ते इथं निर्माण होऊ शकलं नाही. कारण काय? 15 ऑगस्ट 1947 भारतीय संविधान सभेची निर्मिती 9 डिसेंबर 1946 पासून सुरू झाली. डिसेंबर 46, 15 ऑगस्ट 1947 या दरम्यान मध्ये 9 डिसेंबर 1946 पासून राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. तसंच भारतीय संविधानाची प्रक्रिया सुरू झाली. आणि म्हणून इथं पाकिस्तान जरी एक राष्ट्र झालं, मात्र इथं हिंदू राष्ट्र झालेलं नाही. त्याचं कारण असं की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 डिसेंबर 1946 पासून भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील हे तत्व पहिल्यांदा स्वीकारलं. उद्दिष्टाचा जो ठराव आहे, संविधान सभेमध्ये जो उद्दिष्टाचा ठराव आलेला आहे, त्या ठरावामध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील, ते कोणत्याही धर्माचं राहणार नाही, ते निधर्मी राहील, अशा प्रकारची भूमिका सुरू झाली. आणि मग आपल्याला असं दिसतं की इथे हिंदू राष्ट्र होत होतं, तर ते इथं नाही झालं. आता 2 गोष्टी समजून घेऊया. 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा जो कालखंड आहे तो भारतीय संविधान निर्माणाचा आहे. भारतीय संविधान म्हणजे काय? तर भारतीय संविधान म्हणजे मानवी हक्काचा जाहीरनामा. भारतीय संविधान म्हणजे काय? तर भारतीय संविधान म्हणजे भावी भारत कसा असेल याचं व्हिजन डॉक्युमेंट. भारतीय संविधान म्हणजे काय? तर लोकशाही निर्माणाचं अतिशय सर्वोच्च असं उत्कृष्ट दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान, लोकशाही निर्माणाचं. त्याच्यानंतर जेवढे लोकशाहीवादी राष्ट्र झालेले आहेत त्यांनी भारताच्या लोकशाहीला पाहून लोकशाही स्वीकारलेली दिसते.
म्हणून भारतीय संविधान जे आहे ते निर्माण होत असतानाच 9 डिसेंबर 1946 ला भारत राष्ट्राचं डॉक्युमेंट देखील निर्माण होत होतं. म्हणजे भारत राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया ही 9 डिसेंबर पासून सुरू. 9 डिसेंबर पासूनच भारत राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली आणि 9 डिसेंबर 46 पासूनच काय झालं, संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. संविधान ज्यावेळेस ओके झालं तर त्या संविधानानं 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत भारत राष्ट्राची कन्सेप्ट पूर्ण केली आणि भारतीय संविधानाची कन्सेप्ट पूर्ण झाली. दस्तावेज ओके केलं. 26 जानेवारी 1950 ला संविधान सभा कधीपर्यंत होती तर 24 जानेवारी पर्यंत होती. 24 जानेवारी 50 संविधान सभेचा कार्यकाल इथपर्यंत होता आणि मग हेच संविधान सभा विसर्जित करण्यात आली आणि पहिली संसद जी आहे हेच लोक इथं बनलेले आहे. 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. 2 दिवसापर्यंत ती अस्तित्वात होती. तर भारत राष्ट्र जे नावाची गोष्ट आहे ती कशी निर्माण झाली तर 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत हा संविधान निर्माणाचा कालखंड आहे. तोच कालखंड भारत राष्ट्र निर्माणाचा कालखंड आहे. आणि म्हणून भारतीय संविधानानं 26 जानेवारी 50 ला भारत राष्ट्र हे घोषित केलं. फक्त असं शपथ घेऊन घोषित नाही केलं, दस्तावेजाच्या अनुषंगाने ते घोषित झालं. तसं ते घोषित झालं. कोणी निर्माण केलं? भारतीय संविधानानं भारत राष्ट्र निर्माण केलं. आणि भारतीय संविधान कोण निर्माण केलं तर संविधान सभेनं संविधान निर्माण केलं. संविधान सभेनं भारतीय संविधान निर्माण केलं. आणि म्हणून संविधान सभेनं कोण काय केलं तर संविधान सभेनं भारत राष्ट्र निर्माण केलेलं आहे. आणि संविधान सभेमध्ये संविधानाचा निर्माण करण्याचा शिल्पकार म्हणून, निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल सर्वात जास्त असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्र निर्माण केलं. लक्षात आलं का मी काय म्हटलं? संविधानानं राष्ट्र निर्माण केलं. संविधानानं राष्ट्र निर्माण केलं. हे संविधान सभेनं निर्माण केलं. या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माता म्हणून रोल आहे, शिल्पकार म्हणून रोल आहे. आणि म्हणून भारत राष्ट्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं असं. आता भारत राष्ट्र कसं, त्याच्या अगोदर आपण हिंदू राष्ट्र समजून घेऊया सोप्या पद्धतीने. हिंदू राष्ट्र त्याचे 5 तत्व त्यांनी निर्माण केलेले. कोणते 5 तत्व? नंबर 1 हिंदू भूमी, ज्याला ते आर्यवत भूमी असं म्हणतात. म्हणजे भारताची जी भूभाग आहे त्याला ते हिंदू भूमी असं म्हणतात. त्यालाच ते आर्यवत भूमी असं म्हणतात. नंबर 1 प्रिन्सिपल, त्यांची ही भूमी म्हणजे हिंदू भूमी आहे. नंबर 2 हिंदू धर्म, वैदिक परंपरेचा जो धर्म आहे तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. हिंदू संस्कृती, हिंदू धर्मग्रंथानं निर्माण केलेली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. हिंदू वंश, असा वंश ज्याला ते आर्य वंश असं म्हणतात, तो वंश म्हणजे हिंदू वंश. आणि हिंदू भाषा, संस्कृत, मराठी आणि संस्कृत परिवारात असलेल्या भाषा म्हणजे हिंदू भाषा. किती गोष्टी झाल्या? फक्त 5 गोष्टी आहेत. ते असं म्हणतात की हिंदू भूमी, हिंदू वंश, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू भाषा, हे 5 तत्व ज्यांना मान्य आहे ते सारे हिंदू आहेत.
की 5 तत्व ज्यांना मान्य आहेत ते सारे हिंदू आहेत, ते हिंदुत्व आहे, हिंदू राष्ट्राचे हिंदू राष्ट्राचे लोक आहेत. ज्यांना हे 5 तत्व मान्य नाही ते हिंदू राष्ट्राचे लोक नाही. आणि म्हणून ते जर हिंदू राष्ट्राचे लोक नाहीत तर त्यांनी कुठेही जावं असं त्यांची भूमिका. त्याच्या पुढे आणखी त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. ते असं म्हणतात की हिंदू राष्ट्रासाठी आणखी 2 गोष्टी पाहिजे, त्या म्हणजे त्यांची पुण्यभू आणि पितृभू. पुण्यभू म्हणजे काय? जिथं त्यांचं शरणगमनाचं स्थान असतं, म्हणजे जिथं ते पूजा अर्चा करतात ते पुण्यभू. आणि पितृभू म्हणजे बाप. हा बाप भारतीय असावा, इथं जन्माला आलेला असावा आणि त्याची पुण्यभू भारताची असावी. ह्या 2 गोष्टी भारताच्या असाव्या तरच ते भारतीय आहेत, अन्यथा ते हिंदू राष्ट्राचे नाहीत, तर ते विदेशी आहेत. आणि मग त्यांच्या कन्सेप्टनुसार मुस्लिम हा विदेशी आहे आणि ख्रिश्चन हा विदेशी आहे. मग त्यांना असा प्रश्न केला गेला की बौद्ध कोण आहेत? तर ते असं म्हणतात की बौद्ध ही हिंदू धर्माचा भाग आहे. जसे शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, आणखी कोणते जे ब्रह्मो संप्रदाय, कोणता आर्य संप्रदाय, हे सारे संप्रदाय आहेत. तसाच शीख हा संप्रदाय, बौद्ध हा संप्रदाय आणि जैन हा संप्रदाय हिंदू धर्माचे भाग आहे. आणि म्हणून ते विदेशी नाही, कारण त्यांचं मूळ पितृभू आणि पुण्यभू भारत आहे. भलाही आपलं पितृभू भारत असलं तरी पुण्यभू मात्र नेपाळ आहे. पण नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे ते चालतं. कारण त्यानंच हिशोब लावलेला त्या हिंदू राष्ट्राचा. आणि म्हणून ते असं म्हणतात की या देशामध्ये ते लोक बाहेरचे आहेत, विदेशी आहेत, आणि त्या विदेशी लोकांना जर भारतात राहायचं असेल तर त्यांनी ह्या 5 गोष्टी आणि ह्या 2 गोष्टी त्यांनी मान्य केल्या पाहिजे. त्यांनी जर त्या मान्य केल्या नाही तर ते विदेशी आहेत आणि त्यांनी इथं राहू नये. राहायचंच असेल तर त्यांना त्यांचे मूलभूत हक्क, नागरिकांचे हक्क मिळणार नाही, तर दुय्यम दर्जाचे हक्क मिळतील. मतदानाचा हक्क भेटणार नाही, मानवाधिकाराचे हक्क भेटणार नाही, नागरिक म्हणून तुम्हाला हक्क भेटणार नाही, तर दुय्यम दर्जाचे हक्क भेटतील. जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी NIR राहता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेऊन राहता, तसे हक्क मिळतील. त्याला ह्युमन राईट सारखे अधिकार असतात, नागरिकांचे हक्क मिळत नाहीत. अशा पद्धतींची त्याची भूमिका. आणि म्हणून त्यांनी या 2 गोष्टी मांडल्या. आणखी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे आहोत, आम्ही स्पेशल वंशाचे लोक आहोत आणि म्हणून आम्ही भूदेव आहोत. देवाशी आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही काय आहोत? आम्ही जमिनीवरचे देव आहोत, म्हणजे भूदेव आहोत. आणि आम्ही असे भूदेव असल्यामुळे आम्हाला इथं स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे, ती मिळत नाही आहे. म्हणून आम्ही संविधानाला मान्य करत नाही, ती आम्हाला भेटत नाही. म्हणून काय करत आहे? आम्ही संविधानाला ऐकत नाही, मानत नाही. म्हणून अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं हिंदू राष्ट्र होऊ नये यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. काय आहे भारतीय संविधानात? तर भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत चर्चेत गेलेले जे मुद्दे आहेत ते समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय एवढेच आहेत. कुठेही पहा असेच एवढेच मुद्दे चर्चेला घेतले. मुळात भारतीय संविधानामध्ये अधिक मौलिक असे मूल्य आहेत. कोणते कोणते आहे? समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, न्याय आहे, मानवी प्रतिष्ठा आहे, धर्मनिरपेक्षता आहे आणि समाजवाद आहे. किती गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत असावं. काय काय माहीत असावं? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद, इतक्या गोष्टी भारतीय संविधानातले मूल्य आहेत. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुषंगानं भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. आणि मग भारतीय संविधानाने हे डिक्लेअर केलं की भारतीय संविधान हे कोणत्याही धर्माचा देश असणार नाही. तरीही भारतीय संविधानानं अनुच्छेद 25 निर्माण केलेला आहे आणि अनुच्छेद 25 मध्ये धर्माचं स्वातंत्र्य लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी समाजासाठी 2 गोष्टी सांगितलेल्या. मानवी जीवनाचे 2 भाग केलेले आहेत.
हे अतिशय महत्वाचा मुद्दा, तो समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मानवी जीवनाचे दोन भाग करण्यात यावेत आणि त्या दोन भाग केल्यानंतर मानवी जीवनाचे दोन भाग केल्यानंतर धर्माची व्याख्या बदलवण्यात यावी. तर मानवी जीवनाचे दोन भाग करण्यात यावे, एक लौकिक किंवा भौतिक जीवन. आणि दुसरं धार्मिक जीवन. लौकिक किंवा भौतिक जीवन आणि दुसरं आहे धार्मिक जीवन. बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की राष्ट्र निर्माणामध्ये धार्मिक जीवन जे आहे ते सीमित असावं. ते काय असावं? सीमित असावं. आणि उरलेलं सारं जीवन जे आहे ते लौकिक आणि भौतिक आहे. आणि म्हणून लौकिक आणि भौतिक जीवन जे आहे ते कायद्यानं नियंत्रित होते आणि धार्मिक जीवन जे आहे ते नीतीनं नियमित होते. बाबासाहेबांनी इतकं मस्त बायफर्गेशन करून इतकं सुपर सांगितलेलं आहे की मानवी जीवनाचे दोन भाग करण्यात यावे. धार्मिक जीवन हे घरापुरतं असावं आणि सार्वजनिक जीवन जे आहे ते भौतिक जीवन जे आहे, लौकिक जीवन जे आहे ते सार्वजनिक असावं. धार्मिक जीवनानं भौतिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनानं सार्वजनिक जीवनात लुडबुड करू नये. तुम्हाला कोणता धर्म पाळायचा, कसा धर्म जगाचा, कसं राहायचं हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, तो सार्वजनिक विषय नाही. धर्म ही व्यक्तिगत बाब आहे. संविधान असं म्हणतंय की धर्म ही व्यक्तिगत बाब आहे. त्याच्यामुळं त्याचं स्वातंत्र्य अनुच्छेद 25 मध्ये दिलेलं आहे. पुन्हा घरी गेल्यावर वाचा, पुन्हा घरी गेल्यावर वाचा. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार फक्त 3 अधिकार देते. कशाचा अधिकार? हा, पहिल्यांदा धर्माचा अधिकार देते. कोणताही धर्म निवडा, कोणताही धर्म पाळा, कोणताही धर्म करा, तुमचा विषय. सांगत नाही, स्टेट सांगत नाही की तुम्ही हा धर्म घ्या, तो धर्म घ्या. म्हणजे पहिला अधिकार काय आहे? धर्माचा अधिकार देते. दुसरा, धर्माच्या प्रचाराचा आणि प्रसाराचं आणि आचरणाचा अधिकार देते. काय करते? धर्माच्या प्रचार प्रसाराचा अधिकार देते. आणि तिसरा, आचरणाचा अधिकार देते. श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य. श्रद्धा, उपासनेचं, एवढ्या 3च गोष्टी धर्माच्या याच्यात केलेल्या आहे. आणि ते असं म्हटलं आहे की हे करत असताना दुसऱ्याच्या धर्माचं किंवा दुसऱ्याचं काही अहित होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे त्याला काय केलेलं आहे? बाइंडिंग केलेलं आहे, मर्यादा टाकलेली आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार असा खुला दिलेला नाही, तर त्याला मर्यादित केला. हालाकी प्राचीन काळापासून धर्म हे सर्वस्व होतं. भारतीय संविधानानं धर्माला लिमिटेशन करून टाकलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक जीवन जे आहे ते सीमित केलं आणि भौतिक आणि लौकिक जीवन जे आहे ते सर्व दूरपर्यंत पसरवले. असं केलं असताना इथं जे तुम्ही 3 वाक्य वाचले त्या 3 वाक्याच्या व्यतिरिक्त देखील वाक्य लिहिलेले आहेत. म्हणजे तिथं लिहिलेलं नाही, पण ते वाचले पाहिजे. सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी, विशेषतः महिलांसाठी. भारतीय महिला ज्या आहेत त्या भारतीय महिलांना धर्माने गुलाम बनवलं. भारतीय स्त्रियांना धर्माने गुलाम बनवलं की त्यांनीच धर्माची गुलामी स्वीकारली. काय उत्तर आहे? लिहिलेली आहे, सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. हे सत्सद विवेक बुद्धी वाचत नाही आपण धर्माचं स्वातंत्र्य वाचतो. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असं वाचा लागतं त्याला. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असं स्वातंत्र्य तिथं आहे. दुसरं तिथं हे लिहिलेलं नाही की धर्माचं पालन केलंच पाहिजे, असं कुठंच भारतीय संविधानात बंधन नाही. असं वाचलं का आपण तिथं? धर्माचं स्वातंत्र्य आहे म्हणजे केलंच पाहिजे असं वाचलं आपण. पण धर्माचं स्वातंत्र्य आहे म्हणजे केलंच पाहिजे, केलं नाही पाहिजे असं आपण वाचलेलंच नाही. केलं तर केलं, नाही केलं. धर्माचं स्वातंत्र्य आहे
त्याच्यामध्ये असं देखील लिहिलेलं आहे, म्हणजे तिथं अधोरेखित नाही, लिहिलेलं नाही, तुम्ही ते पालन केलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. हा दुसरा विषय तिथं लिहिला नाही पण असा आहे. तिसरा विषय, पूर्णच पालन केलं पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे? समजा तुम्ही पालन नाही केलं तर का तुम्हाला भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत, कोणत्या अनुच्छेदांतर्गत किंवा IPC अंतर्गत किंवा बॉम्बे ऍक्ट अंतर्गत कोणता गुन्हा दाखल होते? भारतीय संविधानाने इतकं प्रोटेक्ट करून ठेवलं, पण आपण ते वाचलं नाही ना, आपल्याला ते माहिती. म्हणजे धर्म पालन केलाच पाहिजे असं कुठेही बंधनकारक. बरं, आणखी त्याच्यात असं लिहिलेलं आहे, म्हणजे तिथं दिसत नाही, तुम्ही एक धर्म आवडला आहे तर दुसरा घेऊ शकता, असंही त्याच्यातच लिहिलेलं आहे धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारात. म्हणजे तीन गोष्टी तर तिथं लिहिल्या नाही, पण तरी पण त्या आहेत. काय काय आहे? धर्म परिवर्तन करता येते, धर्म पूर्णपणे पाळलाच पाहिजे, काही गरजेचा नाही. तुमच्यावर डिपेंड करते तो पाळायचा की नाही पाळायचा. आणि तो पाळत असताना तिथं एक वाक्य आलेलं आहे, शब्द आलेला आहे, सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्याचं स्वातंत्र्य उपभोगाचं आहे. वाक्य बरोबर वाचता येते आपल्याला, पण वाक्य वाचल्यानंतर तिथं जे लिहिलं नाही ते देखील वाचता आलं पाहिजे. आणि त्या अनुच्छेद 25 मध्ये त्या तीन गोष्टी आहेत. धर्म परिवर्तन करता येते, धर्म पूर्णपणे पाळलाच पाहिजे, काही गरजेचं नाही, तुमच्यावर कोणताच खटला दाखल होत नाही, तुम्ही निधर्मी देखील राहू शकता, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही धर्माचं, श्रद्धेचं, उपासनेचं स्वातंत्र्य तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते सीमित आहे. अशा गोष्टी त्या अनुच्छेद 25 मध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून धर्माचं क्षेत्र बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सीमित केलेलं आहे. असं केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाचे दोन भाग केले, आणि हे दोन भाग जे आहे केल्यामुळं धर्म नावाची जी गोष्ट आहे ती राष्ट्राची गोष्टच नाही आहे, ती व्यक्तीची गोष्ट आहे. कारण व्यक्तीचा धर्म आहे, धर्म हा राष्ट्राचा विषय नाही. आणि म्हणून तुम्ही कसं जगावं, तुम्ही कोणाची उपासना करावी, तुम्ही कुठे जन्म घ्यावा, हे राष्ट्राचा विषय नाही. म्हणून राष्ट्र निर्माणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माची लुडबुड नको असं म्हणतात, आणि म्हणून धर्माची व्याख्या नव्यानं करण्याची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. इथं हा विषय क्लिअर झाला. आणि मग दुसरा विषय जन्माला येते की मानवी जीवनाचे दोन अंग असतील तर त्या दोन अंगाचं नियंत्रण करण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे. बाबासाहेब असं म्हणतात की एखाद्या समाजाचं स्वास्थ्य, एखाद्या समाजाचं सुदृढता कोणत्या गोष्टीवर डिपेंड करते, तर त्याच्यासाठी दोन गोष्टी असाव्या, एक कायदा आणि दुसरं त्याला म्हणतात नीती. समाजाचं स्वास्थ्य, समाजाला सुदृढ करायचं असेल तर दोन गोष्टी हव्यात, कायदा आणि नीतिमत्ता, कायदा आणि नीती पाहिजे. आणि म्हणून मग एक प्रश्न निर्माण केला, एक प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान आपल्याला दिल्यानंतर, सारे मानवाधिकार आपल्याला दिल्यानंतर, सारे मूलभूत अधिकार आपल्याला दिल्यानंतर बुद्धाचा धम्म 1956 का दिला? का दिला? तर भारतीय संविधानाच्या कायद्यामध्ये एक कमतरता आहे, ती म्हणजे तिथे श्रद्धा नावाची जी गोष्ट आहे, सत्सद विवेक बुद्धीची श्रद्धा आहे, सत्सद विवेक बुद्धीची स्वातंत्र्य आणि श्रद्धा. तर हे जे सत्सद विवेक बुद्धीची श्रद्धा जी आहे ती कायद्यानं निर्माण करता येत नसते. कोणताही कायदा ते भौतिक आणि लौकिक याच्यावर नियंत्रण ठेवू शकते, पण त्याच्या धार्मिक जीवनावर त्याचा काही इफेक्ट होत नाही कायद्याचा. आणि म्हणून त्यानं व्यक्तीच्या अनुषंगानं दोन गोष्टीची गरज प्रतिपादन केली,
एक म्हणजे कायदा आणि दुसरी म्हणजे नीतिमत्ता किंवा नीती. नीती कुठून येते? तर नीती हा धर्म शिकवते, पण धर्मामध्ये अंधश्रद्धा आल्यामुळे, सत्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवल्यामुळे धर्म अनितीचा प्रवेशद्वार झालेला आहे. धर्मानं अनिती उभी झाली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म नावाची संकल्पना आपल्याला दिली. कारण धम्म म्हणजे त्याचं दुसरं नाव नीती आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला भारतीय संविधान दिल्याच्या नंतर देखील धर्मांतर केलं. कशासाठी? की समाजाचं स्वास्थ्य जे आहे ते कायद्यानं नियंत्रित करता येत नाही. कायद्याच्या सोबत आणखी एक गोष्ट लागते, ती म्हणजे नीती. आणि ते नीती कोण शिकवते? तर धम्म शिकवते. आणि म्हणून धम्म ही सार्वजनिक गोष्ट आहे आणि धर्म ही व्यक्तिगत गोष्ट. लक्षात घ्या. म्हणून मगाशी काय म्हटलं होतं की व्यक्तीच्या हितामध्ये समाजाचं हित निहित नसते, समाजाच्या हितामध्ये व्यक्तीचं निहित असते. अशी भूमिका घेऊन या समाजाला नियंत्रित करण्यासाठी नीती दिली. नीती म्हणजे धम्म दिला. नाही द्यायची गरज होती का? इथं संविधानाने सारे अधिकार दिले होते, तरीही 56ला नीती दिली, धम्म दिला. त्याचं कारण असं होतं की कोणत्याही समाजाला कायदा आणि कायद्यासोबत नीती या दोन गोष्टी पाहिजे. कारण समाज जो आहे तो नीतीनं नियंत्रित होतो. आणि जे बंडखोर असतात, गुंडे असतात, चोर असतात, उचक्के असतात, त्यांना कायद्यानं नियंत्रित केलं जात असते. पूर्ण समाजावर कायदा नाही लादता येत, पूर्ण समाजाला कायद्यानं ओके नाही करतायत. आणि म्हणून नीतीचा वापर हा सर्वोच्च वापर सांगितलेला. आणि म्हणून ही नीती जी आहे ती धम्म देते. म्हणून आपल्याला 1956ला धम्म दिलेला. आणि कायदा जो आहे तो भारतीय संविधानानं ओके. कायदा आणि नीती या दोन गोष्टीनं आपलं जीवन सुकर बनवलेलं आहे. आणि मग आता इथं आपण पाहिलं की आम्हाला धर्मराष्ट्र नको, धर्मराष्ट्र नको. मग धर्मराष्ट्र नाही पाहिजे तर मग काय पाहिजे? तर धर्मराष्ट्र नको तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही भारतीय संविधानातली मानवी मूल्य आहेत. तशीच ती धम्माची देखील मूल्य आहेत. पहा, इकडे कायद्याची मूल्य आहेत, तशीच ती धम्माची मूल्य आहेत. धम्माच्या मूल्यात काय? स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा आहे. ही मूल्य आहेत की नाही धम्माची? मैत्री आहे, करुणा आहे, अहिंसा आहे, हे सारी मूल्य आहेत की नाही? ही सारी मूल्य जी आहेत ती धम्माची मूल्य आहेत. आणि इकडे कायद्याची मूल्य, धम्माची मूल्य एकत्र केल्याच्या नंतर माणसाकडे जी निर्माण होते ती म्हणजे सत्सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य अधिक श्रद्धा, सत्सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य अधिक श्रद्धा बरोबर धम्म आणि मानवी मूल्य या दोनही गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला एका राष्ट्राची नीव ठेवलेली आहे. आणि म्हणून ते राष्ट्र जे आहे ते भारत राष्ट्र. या भारत राष्ट्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता, समाजवाद अशा साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला भारत राष्ट्र. आता आपण इथं आणखी खूप विश्लेषण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्राची नीव ठेवताना काय केलं? तर ही मानवी मूल्य घेतली, याच्यावर समाजाची निर्मिती करून संविधान ओके केलं. सोबतच काय केलं? तर भारत राष्ट्र हे लौकिक आणि अहिक राष्ट्र असे, मेलेल्या लोकांशी त्याचा काही संबंध नसे. भारत राष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे मान्य केलेलं आहे. अनुच्छेद 17 मध्ये जात, धर्म, पंथ, वंश, लिंग आणि जन्मस्थान याच्यावरून भेदाभेद केले जातं हे मान्य केलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत वंचितांना किंवा जोपर्यंत अस्पृश्यांना किंवा जोपर्यंत इथल्या दबेकुचल्या लोकांना सामाजिक समता, सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक न्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत काय केलेलं आहे? त्यांना प्रोटेक्ट केलेलं, आरक्षण आणि संरक्षण दिले, सेफगार्ड दिलेले. अशा प्रकारचं राष्ट्र त्यांना. इथं कोणीच मोठा नाही, इथं कोणीच श्रेष्ठ नाही, इथं कोणीच कनिष्ठ नाही, अशा प्रकारचं राष्ट्र. या देशामध्ये सर्व लोक भारतीय आहेत, कोणीच भूदेव नाही आणि कोणीच गुलाम नाही आणि कोणीच मालक नाही, असं राष्ट्र निर्माण. आणि अशा प्रकारचं राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र. हा दुसरं विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरं विजन, आपल्याकडे वेळ संपत आलाय. तिसरं विजन जर काही होतं तर ते हे होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विजनरी पर्सन होते. त्यांच्याकडे विजन होतं
आणि त्यांचं व्हिजन जे आहे, मग हे भारत राष्ट्र कसं असलं पाहिजे, हे मॉडेल म्हणून कसं असलं पाहिजे, तर त्यांच्याकडे या दोन गोष्टी होत्या, संसदीय लोकशाही अधिक राज्य समाजवाद, हे एकत्र करून एक नवीन शब्द तयार झाला, त्याला म्हणतात लोकशाही समाजवाद. तुम्ही काही म्हणू शकता, लोकशाही समाजवाद म्हणू शकता किंवा संवैधानिक समाजवाद असं म्हणू शकता. हा नवीन प्रिन्सिपल, हे नवीन तत्व जे आहे, हे नवीन दर्शन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही आणि राज्य समाजवाद याचं एकत्रीकरण करून नवीन भारत राष्ट्राचं संविधान निर्माण करण्याचं होतं. पण भारतीय संविधान सभेमध्ये बाबासाहेबांकडून बहुमत नव्हतं, हे लक्षात घ्या. काँग्रेस होतं म्हणून हे असं संविधान निर्माण झालं. काँग्रेसचे लोक बऱ्यापैकी होते म्हणून असं संविधान निर्माण झालं. काँग्रेसचे लोक खूप जातीयवादी असते, धर्मवादी असते, धर्मवेडे असते, तर संविधान फार वेगळं राहिलं असतं. आणि जर समजा काँग्रेसचे लोक आणखी थोडेसे खूप चांगले असते, तर संविधानाचं स्वरूप संसदीय लोकशाही अधिक राज्य समाजवादाचं परिपूर्ण दिसलं असतं. बाबासाहेब आंबेडकर वन मॅन आर्मी म्हणून त्यांना जे करता आलं, त्यांनी संवैधानिक समाजवाद निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामध्ये राज्य समाजवादाचा फंडामेंटल मध्ये यावं असं त्यांना वाटत होतं, पण ते तिथं आलं नाही. ते कुठं आलं, तर अनुच्छेद 36 पासून तर 50 पर्यंत जे आहे ते राज्य धोरणाची निर्देशक तत्वामध्ये राज्य समाजवादाची कन्सेप्ट आली. ती भारतीय संविधानाच्या फंडामेंटल मध्ये हवी होती. जर ती फंडामेंटल मध्ये आली असती, तर स्टेट नावाची जी गोष्ट आहे, स्टेट म्हणजे काय, तर स्टेट म्हणजे जे आपल्यावर कर लादतात त्यांना स्टेट असं म्हटलं. स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट नाही, MP स्टेट नाही. स्टेट म्हणजे जे कर लावतात त्यांना स्टेट असं म्हटलेलं आहे. त्यांनी काय करावं, तर जे कर लावू शकतात त्यांनी आरोग्य, शिक्षण, आजीविका, आपल्याकडे 6 गोष्टी आहेत. मूलभूत गरजा म्हणून किती गोष्टी आहेत, तर पूर्वीला 3 होत्या, अन्न, वस्त्र, निवारा. आता अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका, ह्या 6 गोष्टी ह्या स्टेटच्या गोष्टी आहेत. स्टेटने ह्या 6 गोष्टी दिल्या तरच माणसाला मानवी प्रतिष्ठा प्राप्त होते. स्टेटने जर ह्या 6 गोष्टी दिल्या नाही, तर कोणत्याही माणसाला मानवी प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. आणि आपला लढा हा डिग्निटीसाठी आहे, मानवी प्रतिष्ठेसाठी आहे, तो भाकरीसाठी नाही, असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून मानवी प्रतिष्ठेसाठी जो लढा आहे, स्वाभिमानासाठी जो लढा आहे, त्याच्यासाठी 6 गोष्टी लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि आजीविका, हे स्टेटची जबाबदारी आहे. इथं स्टेट म्हणजे जे आपल्यावर कर लावू शकतात, त्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, त्यांनी ह्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या. मग शिक्षण त्यांनी प्रोव्हाइड करावं, आम्ही शिकलो की आम्हाला नोकरी त्यांनी द्यावी, आजीविकेची व्यवस्था करावी. आरोग्य आमचं कमी अधिक झालं तर आरोग्याची खबरदारी त्यांनी घ्यावी, कारण आम्ही राष्ट्राचे नागरिक आहोत, पर्यायानं या राष्ट्राचं संपत्ती आहोत. आमच्यावर सरकार इन्व्हेस्ट करेल तर आमच्याकडून निर्माण होणारं प्रोडक्शन हे सरकारला मिळेल ना. आपला जीव ते का वाचवतात, आपल्याला आत्महत्या करण्याची परवानगी आहे का कोणाला? तुम्ही जर असं म्हटलं मला आत्महत्या करायचं, माझा जीव आहे मी आत्महत्या करतो, परवानगी आहे का? नाही, आपल्याला परवानगी नाही. कारण ही आपला जो जीव आहे, आपण माणूस जो आहे, ती राष्ट्राची संपत्ती आहे आणि म्हणून राष्ट्र तशी परवानगी देत नाही. अशा अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरं जे व्हिजन होतं ते म्हणजे संसदीय लोकशाही अधिक राज्य समाजवाद याचं एकत्रीकरण करून या देशामध्ये संवैधानिक समाजवाद स्थापन करणे, अशा पद्धतीचं व्हिजन होतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसते की जगाची पुनर्रचना करण्यासाठी राष्ट्र म्हणून हे एक मॉडेल आहे. हे मॉडेल कसं असेल, तर लोकशाही आणि राज्य समाजवाद याचा एकत्र मिळून राष्ट्र निर्माण करत आहोत. आणि हे राष्ट्र जे आहे ते मॉडेल असल्यामुळं जगाची पुनर्रचना या राष्ट्रासारखी झाली पाहिजे, अशी भूमिका. आता हे सारंच्या सारं जे आहे, युद्ध सुरू झालेलं आहे, भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र. युद्ध सुरू झालं सामाजिक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही. आता युद्ध सुरू झालेलं आहे समता विरुद्ध विषमता, स्वातंत्र्य विरुद्ध पारतंत्र्य, असं युद्ध सुरू झालं.
कालपर्यंत काय युद्ध होतं? कालपर्यंत विषय होता की वैदिक परंपरा विरुद्ध बौद्ध परंपरा. आता शब्द बदललेले आहेत. आता विषय आलेला आहे भारत राष्ट्र विरुद्ध धर्म राष्ट्र, भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, असं सर्व झालं. या पार्श्वभूमीवर आता आपण काय करायचं हा एक मोठा विषय आहे. या देशामध्ये भारत राष्ट्र, सोप्या भाषेत समजून घेऊया. राष्ट्र असेल तर संविधान जिवंत राहील, संविधान जिवंत राहील तर लोकशाही जिवंत राहील, लोकशाही जिवंत राहिली तर मानवी मूल्य जिवंत राहतात, मानवी मूल्य जिवंत राहिले तर मानवी सभ्यता जिवंत राहते. आणि मग एवढ्या साऱ्या गोष्टी कशावर डिपेंड आहे तर त्या एका राष्ट्र म्हणून आपली भावना जर उभी असेल तर राष्ट्र वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ती आहे. वर्तमानामध्ये भारत राष्ट्र नावाची जी गोष्ट आहे ती क्रश करून धर्मराष्ट्र असं निर्माण करण्यासाठी त्या काम करतात. ख्रिस्तोफर जेफ्रोलोट नावाचा एक तत्ववेत्ता आहे, तो फ्रान्सचा आहे. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली. त्यामध्ये त्यांनी 2021ला एक पुस्तक लिहिलं आहे मोदीज इंडिया नावाचं. त्या मोदीज इंडियामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अशी आहे की भारत जे आहे ते 1950ला राजकीय लोकशाही स्वीकारून एक राष्ट्र म्हणून उदयास आला. राजकीय लोकशाही स्वीकारल्यानंतर ही लोकशाही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत परिवर्तित करण्यासाठी ते आगेकूच करत होतं. असा प्रवास सुरू होता. कारण राष्ट्र हे एका दिवशी घडत नसते, राष्ट्र हे घडण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणून भारतीय लोक हे राष्ट्र घडवत होते आणि राष्ट्र घडत होतं. राष्ट्र काय होतं? घडत होतं आणि भारतीय लोक ते घडवत होते. राष्ट्र घडत असताना राष्ट्र घडण्याच्या प्रक्रियेमध्ये मधातच 2014ला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आली आणि त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची पहल सुरू करून त्याच्यावर काम केलं. आणि इथल्या शासन व्यवस्थेला, कार्यकारी मंडळाला, कायदे मंडळाला आणि ब्युरोक्रेसीला, न्यायपालिकेला, इथल्या संसदीय जे काही आयुध आहेत त्या तमाम गोष्टीला घेऊन त्यांनी हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करणं सुरू केलं. आणि आता हिंदू राष्ट्र झालेलंच आहे, फक्त त्याची काय तर वैधानिक मान्यता किंवा घोषणा तेवढी बाकी राहिलेली आहे. आणि म्हणून ही घोषणा बाकी राहिलेली आहे. त्याच्यामुळं हिंदू राष्ट्र आपल्याला उदयास जिकडे तिकडे दिसते. कारण धार्मिक उन्माद आणि झुंडशाही हे लोकच देश चालवत आहे. झुंडशाही आणि धार्मिक उन्मादी लोक जे आहे ते देश चालवत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या देशाचं चित्र विचित्र झालं. अशा पार्श्वभूमीवर ख्रिस्तोफर जेफ्रोलोट असं म्हणतात की केवळ आता हिंदू राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत नाही आहे, त्याचं वैधानिक मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत नाही, तर ते त्यांच्या पुढे गेलेले आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याच्या पलीकडची स्टेप गाठलेली आहे. आणि ती म्हणजे आता ते वांशिक हुकुमशाही धर्म राज्य निर्माण करण्यासाठी काम करतात. वांशिक एका वंशाचे, हुकुमशाही आणि धर्मराज्य. तर वांशिक हुकुमशाही धर्मराज्य नावाची गोष्ट ते निर्माण करण्यासाठी सातत्यानं काम करतात, रात्रंदिवस काम करतात. वांशिक हुकुमशाही धर्मराज्य जर आलं तर त्याचा दुसरा अर्थ असा होते की मनुस्मृतीचं राज्य आलं. कारण मनुस्मृतीनं एका धर्माला, एका वंशाला विशेष स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून वांशिक हुकुमशाही धर्मराज्य जर आलं तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याबरोबर लोकशाही नष्ट होते. वांशिक हुकुमशाही आल्यामुळं संसदीय लोकशाही नष्ट होते. वांशिक हुकुमशाही धर्मराज्य आल्यामुळं धर्मनिरपेक्षता नष्ट होते. आणि म्हणून देश आणि राष्ट्र नावाची जी कन्सेप्ट आहे ती संपते. असं होऊ नये यासाठी अनेक लोक काम करतात, पण त्यांचे प्रयास अपुरे आहेत. ते सांघिक प्रयास करत नाही.
आणि एका बाजूला हुकुमशाही धर्मराष्ट्र, वांशिक हुकुमशाही धर्मराष्ट्र निर्माण करण्यासाठी भारतामधले सर्वच्या सर्व आयुध वापरून, शासकीय आयुध वापरून त्या दिशेने ते काम करतात, रोज काम करतात. आणि अशी ही लढाई उभी झाली. आता ही लढाई जर सुरू झाली असेल तर आपल्याला कोणातरी बाजूने राहावं लागेल. समजा असा विचार करा का बा अशी सिच्युएशन बाबासाहेबांच्या समोर आली असती तर बाबासाहेबांनी काय केलं असतं. दोन पर्याय बाकी आहेत. एक, असलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही समायोजन करणे, आणि दुसरं ही परिस्थिती नाकारणे आणि परिवर्तन घडवून आणणे. बाबासाहेबांना काय स्वीकारलं असतं? बाबासाहेबांना स्वीकारलं असतं परिवर्तन. पण आंबेडकरी माणसं काय स्वीकारत आहे? समायोजन स्वीकारत. आणि म्हणून बाबासाहेब जर असते तर त्यांनी काय केलं असतं? दोन गोष्टी आहेत. एक, आहे त्या परिस्थितीमध्ये सुधार घडवून आणणे, आहे त्या परिस्थितीमध्ये सुधार घडवून आणणे, आणि आहे ती परिस्थिती नाकारणे, त्याच्यासाठी संघर्ष करणे आणि नवीन परिस्थिती जन्माला घालणे. दुसरा विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बुद्ध हे त्याच परिस्थितीत जन्माला येतात, पण ती परिस्थिती नाकारली जाते आणि नवीन परिस्थिती, नवीन मूल्यावर जन्माला घातली जाते. त्यांना युगंधर, प्रेरणा पुरुष असं म्हटलं जातं, क्रांतिकारक असं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते परिवर्तनाची भूमिका स्वीकारली असती. आणि मग परिवर्तनाची जर भूमिका स्वीकारली तर उपाय काय, हा महत्वाचा प्रश्न. आपल्या समोर उपाय काय? आपल्या समोर उपाय जो आहे त्याचा विचार केला पाहिजे. आपण थोडस इतिहासात जा. काय इतिहास आहे? लोकशाही, जर्मनीमध्ये लोकशाही होती, आणि जर्मनीमध्ये लोकशाही असताना देखील तिथे हिटलर जन्माला आला, आणि लोकशाही मधूनच, लोकशाही माध्यमातूनच हिटलर जन्माला आला आणि हुकुमशहा झाला. भारतामध्ये लोकशाहीच आहे. लोकशाही व्यवस्थेतूनच मोदी जन्माला आला आणि हुकुमशाही इस्टॅब्लिश करण्यासाठी काम करतो. लोकशाही ही पूर्ण व्यवस्था आहे बा असं नाही. बाबासाहेब कधीच म्हटले नाही की लोकशाही ही पूर्ण व्यवस्था आहे. पण या संसदीय लोकशाहीच्या पेक्षा अधिक चांगली लोकशाही किंवा अधिक चांगली व्यवस्था त्या काळात नव्हती, आजच्याही काळात नाही, आणि म्हणून आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. संसदीय लोकशाही स्वीकारताना तिचे ड्रॉबॅक्स बाबासाहेबांना माहीत होते, तरीही बेटर व्यवस्था म्हणून आपल्याकडे आली. पण गेल्या 70 वर्षात लोकशाहीचा प्रचार न झाल्यामुळे, लोकशाहीवर काहीच काम न झाल्यामुळे, लोकशाही ही घराघरात न रुजल्यामुळे आपण लोकशाहीला मूठ माती देत आहोत असा त्याचा अर्थ. कशामुळे झालं हे? आपण इमानदारीनं, आंबेडकरी अनुयायानं किंवा भारतीय म्हणून ज्यांनी कोणी लोकशाहीचं पालन केलं असतं, लोकशाही आपल्या घरात रुजवली असती, आपल्या समाजामध्ये रुजवली असती, आपल्या भारतीय लोकांमध्ये रुजवली असती, तर 70 वर्षामध्ये इतकं जे काही अहित झालं ते झालं नसतं. आम्ही लोकशाही स्वीकारली, पण लोकशाही पालन किंवा लोकशाहीचे जीवन मूल्य ही समाजाचे किंवा व्यक्तीच्या जीवन मूल्य झालेले नाहीत, आणि म्हणून आमच्यावर ही पाळी आली. आणि मग आता ते हिंदू राष्ट्र, वांशिक हुकुमशाही धर्मराष्ट्र निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच 1940ला त्यांची मागणी आहे, आणि मोठ्या संख्येतली मागणी. त्यांनी मग भारताचे 2 तुकडे व्हावेत, एक पाकिस्तान व्हावं आणि एक हिंदुस्थान व्हावं, अशी 2 राष्ट्र जन्माला यावीत अशी भूमिका सुरू केली. दरम्यान मध्ये सायमन कमिशन भारतात आलं. सायमन कमिशनचा बहिष्कार भारतीय लोकांनी केला. त्या दरम्यान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 मे 1929ला सायमन कमिशनला एक दस्तावेज दिलं. त्या दस्तावेजामध्ये बाबासाहेबांनी 3 शब्द लिहिलेले आहेत: भारत राष्ट्र, भारताचे राष्ट्रीय आणि भारतीय राष्ट्रीयता. अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. भारत राष्ट्र हा शब्द तिथं आलेला आहे. दुसरं, आपण भारत राष्ट्र वाचवण्यासाठी कटिबद्ध झालो पाहिजे. तथागत बुद्ध